नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. तर आजचा विषय आहे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरवर आज आपण बोलणार आहोत, सविस्तरपणे बोलणार आहोत. पण त्यातल्या त्यात थोडक्यात सगळी माहिती कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्यातला पहिला भाग आणि दुसरा भाग असे दोन भागामध्ये आपण ते रेकॉर्डिंग करतो आहे. तर आज पहिला भागामध्ये बघूया आपण ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय. तर बऱ्याच जणांना हा साधा प्रश्न जो आहे पडलेला असतो की ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय. तर ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर ब्लड म्हणजे रक्त आणि प्रेशर म्हणजे दाब. हा दाब कुणावरती, तर रक्तवाहिन्यांवरती. रक्ताचा दाब हा रक्तवाहिन्यांवरती जो आहे त्याला रक्तदाब असं आपण म्हणतो. जर ज्यावेळी आपलं रक्त हे हृदयाकडून येतं त्यावेळी पेरिफेरल जे काही रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांवरती सुद्धा काही प्रेशर असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पहिली व्याख्या काय आहे, तर आपल्या रक्ताचा रक्तवाहिन्यांवरच्या आतल्या भिंतीवरती, आतल्या थरावरती जो काही प्रेशर निर्माण होतं त्याला आपण रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर असं म्हणू शकतो. दुसरी व्याख्या त्याला करता येते की आपल्या पूर्ण शरीराला किंवा अवयवांना रक्त पुरवण्यासाठी ज्यावेळी हृदय आपलं पंप करतं त्यावेळी आपल्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा काही रक्त शिल्लक असतं. त्यामधून निर्माण होणारा जो काही एक प्रेशर आहे आणि हृदयाने पंप केल्यानंतर निर्माण होणारं प्रेशर, ह्या दोन्हीचं मिळून हे ब्लड प्रेशर तयार होतं. तर हे झालं ब्लड प्रेशरची व्याख्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये. त्यानंतर अजून एक आपल्याला प्रश्न पडलेला असतो की खालचा बीपी आणि वरचा बीपी म्हणजे काय, म्हणजे ब्लड प्रेशरचे प्रकार काय आहेत. तर खालचा बीपी आणि वरचा बीपी आपण ऐकतो किंवा डॉक्टर आपल्याला सांगतात खालचा बीपी एवढा आहे, वरचा बीपी एवढा आहे, वरचा बीपी वाढला आहे, खालचा बीपी वाढला आहे, किंवा खालचा बीपी कमी झालेला आहे, वरचा बीपी कमी झालेला आहे. हे बऱ्याच वेळेला आपण ऐकतो, पण नक्की आपल्याला माहीत नसतं की खालचा बीपी म्हणजे काय आणि वरचा बीपी म्हणजे काय. ते आपण समजून घेऊयात. तर वरचा बीपी म्हणजे काय, ज्यावेळी आपलं हृदय हे आपल्या शरीराला किंवा अवयवांना रक्त पुरवण्यासाठी जे एका मिनिटामध्ये 72 वेळेला धडकतं ते आणि 5 लिटर रक्त हे एका मिनिटामध्ये आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरवतं. म्हणजे एकदा पंप एका मिनिटामध्ये आपलं हृदय हे 72 वेळा धडकतं आणि त्याचवेळी एका मिनिटामध्ये 5 लिटर रक्त हे आपल्या पूर्ण अवयवापर्यंत पसरवतं, पंप करतं. तर हे जे काही प्रकार आहे, जर वरचा बीपी आणि खालचा बीपी, हे इथेच समजून घेण्यासारखं आहे की वरचा बीपी म्हणजे काय, तर ज्यावेळी आपलं हृदय हे रक्तवाहिन्यांना किंवा आपल्या अवयवांना रक्त पुरवण्यासाठी पंप करतं, फोर्सफुली पंप करतं, त्यावेळी जे रक्तवाहिन्यामध्ये जे काही प्रेशर डेव्हलप होतं त्याला आपण वरचा बीपी म्हणजेच ज्यावेळी आपलं हृदय हे पंप करतं त्यावेळी रक्तवाहिन्यामध्ये निर्माण होणारं जे काही दाब असतो त्याला आपण वरचा रक्तदाब किंवा वरचं बीपी असं म्हणू शकतो. त्यानंतर खालचा बीपी म्हणजे काय, ज्यावेळी आपलं हृदय हे रक्त आपल्या शरीराला पुरवण्यासाठी पंप करतं, त्यानंतरची क्रिया आहे की ते ज्यावेळी रिलॅक्स झाल्यानंतर जे काही रक्तवाहिन्यामध्ये प्रेशर असतं त्याला खालचा बीपी असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीनं वरचा बीपी आणि खालचा बीपी, ज्यावेळी हृदय पंप करतं आणि रक्त बाहेर पाठवतं त्यावेळी रक्तवाहिन्यामध्ये निर्माण होणारं जे प्रेशर आहे त्यावेळेला ते प्रेशर आहे ते वरचा बीपी. आणि ज्यावेळी आपलं हृदय हे रिलॅक्स होतं, पंप करून परत रिलॅक्स होतं, त्यावेळी जे काही रक्तवाहिन्यामध्ये जे काही प्रेशर निर्माण झालेलं असतं त्याला आपण खालचा बीपी असं म्हणतो. आता यानंतर आपण बघूयात की रक्तदाब वाढण्याची नेमकी कारणं काय आहेत, कशामुळे रक्तदाब वाढतो. तर पहिलं त्याच्यामध्ये येतं की स्ट्रेस लेवल वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बरेच असे हार्मोनचे चेंजेस होतात आणि स्ट्रेस लेवल वाढल्यानंतर रक्तदाब हा खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की जे षड्रिपू जे म्हणतो आपण आयुर्वेदामध्ये, ईर्ष्या, राग, आपण जे हे षड्रिपू जे धारण करतो त्याच्यामध्ये
खूप जास्त प्रमाणामध्ये रक्तदाब हा वाढला जातो. म्हणजे ज्यावेळी आपल्याला काहीतरी भांडण होतं किंवा काहीतरी घटना घडते, त्यावेळी जे काही राग निर्माण होतो आपल्या शरीरामध्ये, स्ट्रेस निर्माण होतो, त्यावेळी आपल्या शरीराला किंवा हृदयाला रक्तपुरवठा हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढवावा लागतो. हृदयाला जास्त पंप करावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तवाहिन्यामध्ये आतल्या थराला रक्ताचा दाब निर्माण होतो. त्यामुळे ब्लड प्रेशर हे वाढलं जातं. त्यामुळं अनेक कारणं आहेत त्याला, म्हणजे घरगुती किंवा अवतीभोवतीचं जे वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे, जे आपल्याला स्ट्रेस लेवल वाढवतं, ही ती महत्त्वाचं कारण आहे की स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे रक्तदाब हा आपला वाढतो. त्यानंतर दुसरा भाग त्याच्यामध्ये जो दुसरं कारण येतं की डाएट. आता डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती गोष्ट आहे की मीठ. सगळ्याजणांना वाटतं की मीठ खाल्ल्यानंतर फक्त रक्तदाब वाढतं किंवा ब्लड प्रेशर वाढतं. तर आपण काय 3-4 चमचे मीठ खातो आहे का रोज की याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं आहे? तर असं नाही की फक्त आहारामधलं जे मीठ आहे त्याच्यामुळे रक्तदाब वाढत नाही. तर जे पॅकिंग फूड आपण खातो, जे हवाबंद अन्नपदार्थ जे आपण बाहेरचे जे अतिप्रमाणामध्ये आपण खात आलो आहे, म्हणजे खरं तर हे भारतीय जी बाजारपेठ, भारत देश हा बाहेरच्या देशांसाठी हे डाएटरी प्रोडक्ट विकण्याचं एक मोठं मार्केट आहे. समजलं का? तर हे जे पॅकिंग फूड खाण्याचं प्रमाण जे अतिप्रमाणामध्ये वाढलेलं आहे, त्या पॅकिंग फूडमध्ये हे सोडियम हे खूप अतिप्रमाणामध्ये असतं. आपण कधीच ते बघत नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ब्रेड आहे. ब्रेड तुम्हाला गोड लागतो की खारट लागतो? ब्रेड हा गोडच लागणार, तो खारट लागत नाही. पण त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. कुठले लेजचं एक पाकिट घेतलं, लेजचं एक पाकिटमध्ये एवढी एनर्जी कॅलरी असते की त्याच्यामध्ये एक लेजच्या पाकिटामध्ये आपण एका वेळच्या जेवणापुरची एनर्जी कॅलरी त्याच्यामध्ये असते. प्रत्येक जे साल्टेड प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये जे काही मीठ आहे ते खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्याच्यामुळं आपलं ब्लड प्रेशर हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं, रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढल्यानंतर होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. त्यानंतर तिसरा एक कारण येतं की रक्तदाब वाढण्याचं, की ओबेसिटी, म्हणजे वजन वाढणे. समजा आपलं एक 40 किलो वजन आहे आणि त्यासाठी आपलं हृदय हे रक्तदाब हा नियंत्रित राहतो, व्यवस्थित हृदय चालतं आहे, शरीर चालतं आहे. समजा जर आपलं 40 किलोचं वजन हे जर 60 ते 70 किलोपर्यंत गेलं तर आपल्याला आपल्या हृदयाला तेवढ्या प्रमाणामध्ये ब्लड हे जास्त द्यावं लागतं. 30 किलो ते 20 किलो आपण 20 किलो ते 30 किलो आपण वजन जर वाढलेलं असेल तर तेवढ्या भागाला, तेवढ्या वजनाला जास्त प्रेशरने आपल्या हृदयाला तेवढ्या जास्त प्रेशरने रक्त हे 20 किलोचं जे काही वजन वाढलेलं आहे तेवढ्या भागाला आपल्याला पुरवावं लागतं. म्हणजेच आपलं रक्तदाब वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं. तर अशा पद्धतीनं हे स्ट्रेस लेवल वाढणे, त्यानंतर डाएटमध्ये बाहेरील पॅक्ड अन्नपदार्थ, पॅकिंग फूड आणि ओबेसिटी ही 3 सगळ्यात महत्त्वाची रक्तदाब वाढण्याची म्हणजे ब्लड प्रेशर वाढण्याची कारणं आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहूयात ब्लड प्रेशर वाढल्याने आपल्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात. सगळ्यात महत्त्वाचे 2च दुष्परिणाम आपल्याला होतात, 2च आजार होतात. हे पहिलं म्हणजे स्ट्रोक. रक्तवाहिन्यामधले ज्यावेळी ब्लड प्रेशर वाढतं त्यावेळी प्रमाणापेक्षा नॉर्मल ज्यावेळी असतं त्यावेळी रक्तवाहिन्या जे काय आहे त्याच्या एंडोथेलियल लेअर जी असते, रक्त वाहताना प्रत्येक वेळी ज्यावेळी हृदय पंप करतं त्यावेळेला अशा पद्धतीनं रक्तवाहिन्यामध्ये रक्त असं जात असतं. एकदा हृदय पंप करतं त्यावेळी अशी रक्तवाहिनी फुगली जाते, त्यानंतर हृदय रिलॅक्स झालं की थोडीशी अशी होते. अशा पद्धतीने आपल्या रक्तवाहिन्यामध्ये फिरत असतं. ज्यावेळी ब्लड प्रेशर हे नॉर्मल असतं त्यावेळी आतले एंडोथेलियल लेअर जी असते, पाईपसारखी जी रक्तवाहिनी आहे त्याच्यावरती काही दुष्परिणाम कुठले होत नाहीत. पण प्रमाणापेक्षा जर रक्तदाब वाढला, ब्लड प्रेशर वाढलं तर रक्तवाहिन्याच्या जी आतला थर जो आहे एंडोथेलियल लेअर हा फाटला जातो. त्यामुळे फाटल्यानंतर तिथं रक्तस्राव होतो
आणि तो रक्तस्राव झाल्यानंतर त्या रक्ताची गुठळी ही आपल्या कुठेतरी जाऊन मेंदूच्या एका भागामध्ये अडकते आणि तिथली रक्तवाहिनी फुटली जाते किंवा मेंदूतलीच डायरेक्ट जी काही रक्तवाहिनी आहेत त्या मेंदूतल्या रक्तवाहिन्यावरती प्रेशर येऊन ती मेंदूतली रक्तवाहिनी जर आतून फाटली तर तिथं रक्तस्राव होतो. तो झालेला रक्तस्राव हा मेंदूच्या भागामध्ये साठला जातो आणि त्यामुळे आपल्याला पॅरालिसिस, लकवा म्हणजेच त्याला आपण स्ट्रोक म्हणू शकतो. हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम किंवा आजार आपल्याला रक्तदाब वाढल्यानंतर होऊ शकतो. दुसरी कुठली गोष्ट येते, रक्तदाब हा प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यानंतर तर ते येते हार्ट अटॅक. तो कसा, तर ज्यावेळी प्रमाणापेक्षा रक्तदाब वाढतो तेही सेमच पद्धतीने बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो की चरबी वाढल्यामुळे आणि चरबी ही रक्तवाहिन्यामध्ये साठल्यामुळे हार्ट अटॅक येतो, पण तो फार मोठा गैरसमज आहे. चरबी रक्तवाहिन्यामध्ये अडकल्यामुळे कुठल्याही प्रकारे हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस होत नाही. ज्यावेळी रक्ताची गुठळी मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये अडकल्यानंतर पॅरालिसिस होतो आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडकले तर हार्ट अटॅक येत असतो. तर अशा पद्धतीनं जे काही दुसरं मी दुष्परिणाम सांगितला किंवा आजार सांगितला रक्तदाब वाढल्यानंतर, कोणतं महत्त्वाचा मोठा दुष्परिणाम ज्याची आपल्याला भीती असते हार्ट अटॅकची, ती कशी होते, तर हार्ट अटॅक कसा येतो, तर ज्यावेळी आपल्या प्रमाणापेक्षा रक्तदाब हा वाढतो त्यावेळी हृदयातल्या रक्तवाहिनी ज्या आहेत, कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत, त्या 2 मेन रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यामधल्या आतल्या रक्तवाहिनीतल्या आतला एंडोथेलियल लेअर जी आहे, आतला थर हा चिरला जातो, फाटला जातो आणि तिथं रक्तस्राव होतो. रक्तस्राव झाल्यानंतर त्या भागातल्या हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा होत नाही आणि त्यावेळी आपल्याला हार्ट अटॅक येतो. अशा पद्धतीनं रक्तदाब वाढल्यानंतर हे मेन आपल्याला मोठे नुकसान आपल्याला भोगावे लागतात. तर अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा काय बघितलं, ब्लड प्रेशर म्हणजे काय, ते वरचा BP आणि खालचा BP म्हणजे काय, म्हणजेच त्याचे हे 2 प्रकार जे आहेत ते खरे कशा पद्धतीनं मोजले जातात आणि आपल्याला ते कसे कळले पाहिजेत हे मी सांगितलं. त्यानंतर कारणे सांगितली आणि त्यानंतर होणारे दुष्परिणाम. ह्या भागामध्ये आपण हे ब्लड प्रेशर नक्की कसं असतं आणि काय हे पूर्णपणे आम्ही या भागामध्ये सांगितलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण बघूयात की हे ब्लड प्रेशरच्या गोळ्या काय करतात, ब्लड प्रेशर गोळ्यांचं कार्य काय आहे आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या हा पूर्णपणे बंद करता येऊ शकतात का, ब्लड प्रेशर पूर्ण बरा होऊ शकतो का. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा. त्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर म्हणजे काय, ब्लड प्रेशरची कारणे आणि त्यावरचे जे काही प्रकार आहेत, वरचा BP आणि खालचा BP, हे याच्याबद्दलचे जे काही दुष्परिणाम आहे, गैरसमज जे आहेत तुमचे, ते दूर होतील. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.